Subject name is International Financial Reporting Standards. It is one of the major subject in our program in semester 4, and we will discuss about the International Financial Reporting Standards. प्रत्येकाने चॅट बॉक्स वर मध्ये तुमचं नाव लिहून टाका अँड कीप द अटेंडन्स. तुमची अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये ठेवा. So let us discuss about the International Financial Reporting Standards. I'm sharing the screen. Screen दिसते तुम्हाला? नाही सर. नाही? Can you see the screen? Yes sir. So you should keep in mind our subject name, International Financial Reporting Standards. These are one of the simple and very knowledgeable subject, and we should study one by one the rules, certain practicals, and certain case studies also there. So it is one of the major subject in our syllabus. IFRS. तुम्ही ऐकलंय का IFRS? Yes, Mr. Masurkar. नाही सर. Yes, Miss Gajmal, Darshana, तुम्ही ऐकलंय का IFRS काय आहे? No, sir. Yes, Shweta, IFRS काय असतं? ऐकलंय का? Yes, Pooja Dhamapurkar, you heard the word IFRS or not? आपण तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड ऐकलेत का? अकाउंटिंग स्टँडर्ड्स. Yes sir. ओके, अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्हाला माहिती आहे. तर एव्हरी कंपनी or every country has their own accounting standards. प्रत्येक कंट्रीचं अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहे. Say example, India. India has their own accounting standard. Indian accounting standard. America. America has their own accounting standards. The accounting standard म्हणजे काय? The accounting standards means the certain norms, certain rules to follow for preparation of the books of records. For maintaining the books of records, accounting standard we should follow. Every company must follow accounting standard. It is compulsory to follow accounting standard. The accounting standard म्हणजे एक प्रकारे रूल्स असतात, नियम आहेत, नॉर्म्स आहेत, आणि प्रत्येक कंपनीने अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केलं पाहिजे. Every organization must follow accounting standard, and every company has their own accounting standard. American accounting standard is different. American accounting standard ला बोलतात GAAP, generally accepted American
practice, accounting standards. It is a gap. England has their own accounting standard. European country has their own accounting standard. प्रत्येक कंट्रीचं अकाउंटिंग स्टँडर्ड डिफरंट. आता प्रॉब्लेम काय झालाय, प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये आपला बिझनेस करते. से एक्झाम्पल कोकोला कंपनी. कोकोला कंपनी कुठलीही कोकोला कंपनी, कोकोला कंपनी बिलॉंगिंग टू अमेरिका. कोकोला कंपनीचा हेड ऑफिस अमेरिकेमध्ये आहे. ती बिझनेस करते व्हेरियस कंट्रीज, 25-30 कंट्रीज मध्ये ती बिझनेस करते. म्हणजे त्यांचं हेड ऑफिस आहे अमेरिकेला, बिझनेस 25-30 कंट्रीज मध्ये करते. इव्हन इंडियामध्ये सुद्धा कोकोला विकला जातो. इट मीन्स whenever they want to prepare their books of records, financial statements, they should prepare their books of records as per the accounting standards of their particular countries. इंडियामध्ये त्यांना अकाउंट बनवायचं असेल तर इंडियाच्या नियमाप्रमाणे, रूल्स प्रमाणे अकाउंट बनवलं पाहिजे. Whenever they go to the America, the American accounting standard they must follow and they prepare their books of records. जर ते जर्मनीमध्ये कोकोला कंपनी बिझनेस करत असेल तर जर्मनीच्या कंट्रीचे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करून फायनान्शियल स्टेटमेंट बनवावे लागतात. मीन्स फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे फायनल अकाउंट कंपनीला बनवायचं आहे तर त्या कंट्रीमध्ये काय अकाउंटिंग रूल्स आहेत त्याप्रमाणे त्यांना बनवावं लागतं. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यांना खूप डिफिकल्ट जातं. बिकॉज व्हॉट हॅपन, दे आर डुईंग द बिझनेस इन व्हेरियस कंट्रीज अँड कोकोला इज अ मल्टीनॅशनल कंपनी, मोठी कंपनी. आणि त्यांना मग इंडियामध्ये आल्यावर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करून अकाउंट बनवा. अमेरिकेमध्ये असेल तर अमेरिकन अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करून अकाउंट बनवा. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फॉलो द अकाउंटिंग स्टँडर्ड ऑफ द ईच कंट्री. प्रत्येक कंट्रीचं अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करणं आणि आपले फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणं हे खूप डिफिकल्ट जातं कंपन्यांना. तर IFRS ही कन्सेप्ट अशी आली तर IFRS या कन्सेप्ट मध्ये असं ठरवलं गेलं का पूर्ण जगाचं एकच अकाउंटिंग स्टँडर्ड. पूर्ण जगामध्ये तुम्ही कुठे पण गेलात तर तुम्ही हे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करायचं. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट आली. एव्हरी कंपनी मस्ट फॉलो IFRS. तर लेट अस डिस्कस अबाउट द IFRS. International Financial Reporting Standard. International Financial